The Pen and Bharat Truck Owners Association has submitted a memorandum to MLA Nilesh Rane, raising key concern of dumper and truck operators in Goa. They demanded that sand transport to be restricted to Goa registered vehicles, strict rate regulation, action against LS proxy operations, and measures to protect local operators. The association also flagged issues like extra GST charges and LS harassment of Goa trucks in Maharashtra. मी सन्मान्य आमदार प्रवीणजी आर्लेकर साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन, मग तो वाळू विषय असू दे, चिरा विषय असू दे, हे सगळे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सन्मान्य आर्लेकर साहेबांनी आणि माझं बोलणं झालं. खरं तर आर्लेकर साहेबांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. राणेसाहेब स्वतः आणि आमचे आर्लेकर साहेब अतिशय अनेक वर्षांपासूनचे हे संबंध, आणि आम्हाला असं वाटलं की हा विषय सुटला पाहिजे. लोकांना त्याच्यातून त्रास होता कामा नये, कोणाच्या व्यवसायाला त्रास होता कामा नये, म्हणून आम्ही भेटायचं ठरवलं. तर मीच आर्लेकर साहेबांना बोललो की साहेब, मी येतो तुमच्या घरी आणि आपण हा विषय सोडूया. आता बऱ्यापैकी मी आपल्याला जे काही आमचं संभाषण झालं ते तुमच्या समोर झालं. ज्यांना फोन लावायचे होते त्यांना तुमच्या समोर मी फोन लावलेले आहेत. आणि प्रशासनाबरोबर, सिंधुदुर्ग प्रशासनाबरोबर जी बैठक घ्यायची ती मी येणाऱ्या आठवड्यात घेणार आहे. शेटेजींशी माझं बोलणं झालंय. इथून पुढे कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन हे अधिक चांगलं राहील, एवढंही मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो. आर्लेकर साहेब, मी आणि संबंधित संघटनेचे सन्मान्य शेटेजी, आम्ही ठरवलंय की आपण चांगल्या वातावरणामध्ये हे विषय आपल्याला सोडवायचे. जवळपास हे सुटणारे विषय, कुठेच असं टोकाची भूमिका तुम्हाला लक्षात आली असेल कोणी घेतलेली नाही, घेणार सुद्धा नाही. महाराष्ट्राचे आणि गोवा राज्याचे जे संबंध आहेत ते नेहमी चांगले राहिलेले आहेत, आई मावशीचे राहिलेले आहेत. म्हणून कधीही आमच्या संबंधांमध्ये व्यत्यय येईल, प्रॉब्लेम येईल, असं कधी आमच्याकडून होणार नाही. याची दखल आम्ही नेहमी घेत असतो. सन्माननीय गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेब हे देखील, यांना मानणारे लोक आम्ही आहोत. अतिशय एकदम पॉझिटिव्हली सन्मान्य प्रमोद सावंत साहेब अनेक विषय हाताळत असतात. मला ह्या विषयामध्ये पण मागच्या वेळेस सन्मान्य सावंत साहेबांचाच फोन आला होता आणि आम्ही तेव्हाही एकत्र बसून त्याच्यातला मार्ग काढला होता. आता परत काढू आणि महाराष्ट्राचे आणि गोवा राज्याचे संबंध अधिक चांगले कसे होतील, कोणालाही व्यावसायिक दृष्टीने त्रास होणार नाही, ह्या दृष्टिकोनातून आम्ही आता पावलं टाकलेली आहेत. ह्याच्यामध्ये नक्की आम्ही यशस्वी होऊ. तेन्ना आमी रेंव घेवन येता भायल्याच्यान आमी कुडाळच्यान रेंव येता, तो चिरे येता. हो विशय दर वेळा कितें जाता, आयज जो स्थानीक गाडीवालो आहा, जो फक्त गाडी आहा तेची आनी तो ट्रान्सपोर्टेशन करता, तेका हे सगळे लॉसीस ते बेअर करचे पडटा. रेट वाडटा अचानक, खणवालो जाल्यार डायरेक्ट रेट वाडयता. हे रेट वाडचे न्हू, खंय तरी तांकां एक इंटिमेशन दिवन मागीर ते फुडें वचचे, अशें काही प्रॉब्लेम आसा. तेतून कशें आहा, हे आतां जे खणीवाले आसात जावं रेंववाले जे स्वता रेंव काडटा, ते स्वता आपल्या गाडयेन हाडटा आनी मार्केट हांगा कॉलेप्स करता. हे जावचें न्हू. ताका लागून कितें जाता, जे कोण फक्त गाडयेचेर आपलो बिझनस करून आपले जो आर्थीक वेव्हार करता पळय, ते ताका खंय तरी त्रास जाता तेचो, तो जावचो न्हू. त्याच्या खातीर आमी सरा कडेन काल एक उलयल्ले की सर आमचो अशें जे विशय आहा, तेन्ना सरान ताबडतोब निलेशजी राणेंका फोन मारून तेंच्याची आपली मिटींग घेवन, ही आयज मिटींग जाली ती मिटींग तेंच्यांनी घेवन तेंच्या कडेन हे विशय मांडले आणि तेंच्यांनी आमकां आतां ह्या मिटिंगेन आश्वासन दिलें की हे जे काय तुमचे विशय, आमचे जे विशय आसात ते आमी क्लियर करूया म्हणजे जातातले बी. आणि तशेंच कित्याक लास्ट टायम जाली 2 वर्सां अशेंच एकदां रेवेचो प्रॉब्लेम जाल्लो. त्या टायमार आमी सीएम सर आणि तशेंच निलेश राणे हे आसले त्या मिटिंगेन आणि तेंच्यांनी व्यवस्थित तो विशय हँडल करून आमकां खंय तरी न्याय दिलो. आता त्याच प्रमाणे आता हो परतून एकदा विशय येयलो, ते तशेंच आयज आमच्या साहेबां कडेन येवन हय आमची जी मिटींग जाली, ते तशेंच तेंच्यांनी आयज आश्वासन दिल्लें आसा. आमी पळोवया काय. फक्त एकच कितें जाला, तो रेट तेंच्यांनी चिऱ्यांचो सांगला आमकां, जे कांय म्हाका दिसता अशें दिसलें की ऑलरेडी ते ठरोवनच येयल्ल्या सारकें आणि त्याच रेटाक आमी फायनलायज करतले म्हणून. ते खंय तरी आमकां आमच्या सगळ्या गाडयेकारांक तो रेट हो मान्य ना. सो आमी आतां मिटींग घेवन तेचेर कितें करचें फायनल निर्णय ते आमी सांगतले सराक आणि सर फुडें